कॅनडा कॉर्नर स्थित कोजेंट कंपनीच्या कार्यालयात आज आलेलो आहे। नागपूर स्थित मुलगी आज उदरभरणासाठी नाशिकला आलेली आहे। तिची सर्व प्रकारे हॅरेसमेंट होते। या वेठबिगारीची ती बळी आहे। तिची सुटका करताना कोजेंट कंपनीला तिचे 12,000 रुपये कमी पडलेले आहेत। तिच्यावर एवढी वेळ येऊन सुद्धा कोजेंट कंपनी काय म्हणते आणि या कंपनीच्या विरोधामध्ये सगळ्या तरुणींनी थोबड्यावर फेकून मारू आम्ही। धिक्कार आहे या कोजेंट कंपनीचा। सर तुमच्या अंडर चालू आहे सगळं। गाडी बोलून घ्या ना आता। आपली गाडी खाली आहे ना, मग घेऊन टाका ना। महिला कर्मचारी आहेत आपल्याकडे। चर्चा करताय कोणी आहे ते उद्याचा वरिष्ठ सगळे घ्या म्हणा। वरिष्ठ नाही, दोन आहेत ना, इथे झालाय। वरिष्ठांना ते 4 लोक ऑलरेडी कधीचे सांगताय ते 4 नावं। ते 4 नावं इथे बसवत नाही। यांची सेक्शुअली हॅरेसमेंट नाशिकमध्ये झालेली आणि नाशिक मधले जे जबाबदार आहेत ना त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे तो गुन्हा। ते बिलकुल आम्ही ऐकणार नाही। आणि त्या 3 पोरी पण लागतील। आम्हाला 2 कॉल पेंडिंग पडले, आम्ही जातो। तुम्ही येऊन जा पोलीस स्टेशनला, कारण 112चे कॉल आहे। अर्जंट राहतं प्रत्येक ठिकाणी। 8 मिनिटात जाऊ। नाही सरकारवाडा पोलीस स्टेशन तुम्ही पण या आणि तुम्ही पण या। ओके ओके डन। नहीं तुम्ही थांबा ना। बाकी जिनका काम नहीं है वो सब निकल जाओ इधर से। सर काय परत एकदा तेच सांगतोय पुन्हा, हे मुलींनी जर खोटे अलिगेशन त्यांच्यावर लावले ना आम्ही यांना पण हे करायला किती सिंपल आहे। पहिल्या मिनिटापासून काय बोलतोय, पहिल्या मिनिटापासून तेच जोड़ा लग रहा है यार। ये वैसे लोग नहीं कि हाथ भी उठाएंगे किसी के ऊपर, वैसे वाले लोग नहीं बात ही करेंगे। सोडून दे बिलकुल नाहीये, पण माझे पण काही कंपनीचे रूल आहे। तुम्ही जर असं आले आणि हे करताय तर मी तसं नाही करू शकत। तुम्ही हे गोष्ट खाली केली असते ना तर मॅडम लेकिन वर्गणी मागणी थोडी आहे। आता तुम्ही तुमच्या आपसात बोलू नका। कूल कूल मॅडम मी या 2 मॅडम आणि मी बोलतो, शांत राहा सगळे। हा अभी जिसके लिए बाकी सब बाहर निकलो, मैं बोल रहा हूं। आपले माणसं थांबा। हा त्या तिघी विक्टीम बोलवा इकडे। तुम्ही इकडे या। त्या तिघी बळी बोलवा। तिसरी कुठे? चतुर्वेदी सर लेने गए उनको। चौधरी सर चलो तुम दोनों बाहर आगे निकलो। सर पानी हाय मी पितोय भरपूर। त्या तिघी गेल्या का? इकडे या तुम्ही, इकडे या। कुठे त्या? बाकी दोनों का है? एक को लाती। कौन सी गाड़ी आना गेला? इतनी क्या जल्दबाजी थी? ठीक आहे, काय म्हणणे आता सांगा तुमचं म्हणणं एवढंच आहे। जे त्यांची कंप्लेंट आहे ती मी लिहून घेईन। जर त्या 1 डे रिझाईन करून गेल्या आम्ही कसं इन्व्हेस्टिगेट करणार? तुम्हीच म्हणता ना इन्व्हेस्टिगेट करा, आणि तुम्ही जसं म्हटलं तसंच असतं। आमच्याकडे फास्ट ट्रॅक चालतं, आमच्याकडे एवढा वेळ नाहीये की आम्ही ते सगळं हे करत बसू। ती जर 1 डे गेली तर कोण इन्व्हेस्टिगेट करणार? तुम्ही 8 दिवसांनी आम्हाला क्वेश्चन करायला आल्यावर मी तिला कसं उत्तर द्यायचं तुम्हाला? तुम्ही सांगा। तुम्ही जर ॲश्युरन्स देत असाल ना तिच्या सेफ्टी आणि मी देते ना सर। मी इथं काम करते 2 वर्ष झालं। ऐक, तू भीती बाळगू नको। हे सगळे लोक आहेत ना माझे फॅन लोक पण आहेत। हे नुसते साहेब नाहीये, हे माझे फॅन लोक पण आहेत। त्यांना मी काय व्यवस्थित कळतं। तुझी 1 महिन्याची हमी हा माझा दोस्त करेल, काहीच काळजी करू नको, टेन्शन घेऊ। सर जर का नाही करायची आहे तिला तर हे काय प्रेशर आहे? नाही करायची आहे तुला जॉब क्लिअर आहे ना? त्या बोलीची इच्छा नाही